तर मित्रांनो, आज तुम्हाला मी दाखवणार की मला 5 ते 6 या दरम्यान कोणकोणतं कामं असतात. तसं म्हटलं तर कामं सगळ्यांना असतात, पण काही जणांना 1-2 तर काही जणांना दिवसभर कामं असतात. तशी माझी रोजची कामं आहेत, तरी पण म्हणलं आज म्हटलं दाखवावं. रोजच्यासारखं 2 नाही तर 3च शेणाच्या पाट्या निघतात, पण लय जड. पण कसं काय सगळ्या पाट्या हलक्या होत्या कुणास ठाऊक. मग पटापटा शेणाच्या पाट्या टाकल्या आणि मग जरा घरी जाऊन बसलो. मग आपली मम्मी तिचं काम करत होते आणि ही पोऱ्या नुसत्या मोबाईल बघत बसलेल्या. जरा म्हटलं पपई हाय का बघावं, तर बघतोय तर बारकं झाड मोडूनच पडलंय. आता त्याला पण 9-10 पपई लागलेलं, ते पण गेलं. याच्यापेक्षा मोठं झाड तर अगोदरच मोडून पडलंय. पपईचा विषय साईडला ठेवून गेलो वैरण आणायला. भावानो, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्ही प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. काय पण करा, पण प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. बरं, मोटिवेशनची बात साईडला. आपण आपलं शेवटचं काम राहिलेलं ते म्हणजे आपल्याला क्रेटो आणि छकुलीला घरी न्यायचं आहे. लगेच दोघांची मॅक काढाय गेलो, पण छकुलीची लगेच निघाली, पण जरा क्रेटोची जामच होती. ती पण काढलं आणि लगेच घराकडे फिरलो. घराकडे चाललेलो तर मागून छकुली काय येईना. तिला पण कसं तरी बोलवलं. मग छकुलीने डबल कंसाकडं नाटकी चालू केली. लगेच दोघांना पण घरी आणलं आणि बांधून घेतलं. बांधून झालं की पहिला लोडणा काढला आणि साईडला ठेवला. लोडणा साईडला ठेवून घरी गेलो आणि बघतोय तर लाईट गेल्या. पहिलं या अंधेरातून बाहेर आलो आणि इथं पप्पा ट्रॅक्टरचा अवजाराचा व्हिडिओ बघत बसलेलं. तर इकडे लाफ्टर शेफचा एपिसोड चालू होतं, ते दिदी बघत बसलेली. ह्यात सगळ्यात जास्त एल्विस यादवचीच दहशत चालू होती आणि इथं आपल्या एलीच्या डोळ्यावर नुसता टॉर्चचा उजेड पडला की सेम भूतावानी दिसत होते आणि कसं टाना टाना पळत चालल्या. मग काय आज लाईट यायची काही दिसत नव्हतं. म्हटलं ब्लॉग इथं संपवावं.